ज्यावेळेस उन्हाळा सुरू होणार होता त्यावेळेस आपल्याला घर खर्चासाठी उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मिरच्या लागणार होत्या. आता उन्हाळ्यामध्ये पाणी तर कमी पडणार होतं, त्याच्यामुळे आपण जास्त मिरच्या नव्हतो लावू शकत आणि 100पेक्षा कमी रोपं ही विकत आणायला शक्य नसतं, कारण एक ट्रे डायरेक्ट घ्यावा लागतो आणि एवढी रोपं आपल्याला लागणार नव्हती. त्याच्यामुळे मी काय केलं, जुने आपल्या मिरचीचं जे बी आहे ते चिमट धरून लावलं आणि त्याच्या मिरच्या लावल्या. आता उन्हाळा निम्मा गेला, त्याच्यानंतर मिरच्या लागायला सुरुवात झालेली. आता तुम्ही डायरेक्ट बघू शकता की मिरची किती लागलेली आपल्या झाडाला. म्हणायचं की संकरित झाडं किंवा जे आपलं धरीव बियाणं असतं ते चांगलं नसतं, संकरित चांगलं असतं, असं कशावरून ठरवायचं आपण. आता हे बघू शकता तुम्ही, बिना खताचं बिना औषधाचं जे घासामध्ये डायरेक्ट, त्याला कुठलंही औषध खत काहीही टाकलेलं नाही, तरी सुद्धा इतकं चांगलं आलेलं आहे. म्हणजे आपले समज गैरसमज हे बदललेच पाहिजेत. तर मला पण वाटत नव्हतं की मिरची एवढी चांगली येईल, कारण मी आपलं उन्हाळाभर गेलं तरी चालेल, कारण पाऊस पडल्यावरती आपण जास्त मिरच्या लावतच असतो, त्यातलं खायला येईल परत. पण उन्हाळ्याची भागवणूक करण्यासाठी लावलेली झाडं भरपूर मिरच्या घेऊन आलेली इथं, तेही बिना खर्ची बिना खताचं. आता थोडी झाडे त्याच्यामुळे त्याला औषध पाण्याचा तर काही विषयच येत नाही. आता इथून बघू शकता एकदम झुडके लागलेले आहेत आणि वरवर सारखं त्याच तोडायचं तर काय बंदच नाही आहे, कारण शेतकरी माणसाला उन्हाळा असो पावसाळा असो मिरचीचा ठेसा किंवा हिरव्या मिरचीचे बरेच पदार्थ गावाकडच्या लोकांना आवडत असते. त्याच्यामुळं म्हणजे मिरचीने आम्हाला कमी नाही पडून दिलेलं उन्हाळाभर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणावा असा रोग पण नाही पडलेला. आता आपण लावलेल्या मिरची लगेच बोकडा वगैरे पडत असतो, बुरी पडत असती. आता ही पानं बिना औषधाच्या मानाने तर एकदम क्लिअर येतं, कारण आम्ही पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी असाल, कारण आपल्याला माहितीच असतं शेती करायची म्हणल्यावर खर्च किती होतो आणि किती औषधं मारावं लागतात. तर अशा पद्धतीने नैसर्गिक आपल्याला जेवढं जमन तेवढं बिना रसायनाचं खायला जर मिळत असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे, कारण जास्त खत औषधं वापरलेल्या वस्तू खाण्यासाठी आरोग्यासाठी हानिकारकच असतात. मग आपण स्वतःसाठी का होईना थोड्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने बिना रसायनाचं बिना औषधाचं खायला पुरतं का होईना भाजीपाला लावायला पाहिजेत. तर आम्ही अशा पद्धतीने घासामध्ये मिरच्या लावलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या एवढे चांगले येतील असं जर मला वाटलं असतं तर मी जास्त लावल्या असत्या, कारण मधल्या वरिंबीलासुद्धा आल्या असत्या. पण येतात का नाही ह्या शंकेने मी नाही लावलेल्या, फक्त दंडाने लावलेले कडकडनी, आणि एकदम चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत सगळ्यात मिरच्या. तर तुम्ही तुमच्या घासामध्ये कुठली मिरच्या वांगे वगैरे झाडं लावता का, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि घरी बियाचा वापर तुम्ही कधी केला आहे का ते सुद्धा कळवा. आणि जर शेतकरी असाल आणि जर तुम्ही तुमच्या आसपासच्या परिसरात जर अशा पिकांचं उत्पन्न होत असेल किंवा घास चारा वगैरे असे 12 महिने चालणारे जर पिकं असतील तुमच्याकडं, तर त्याच्यामध्ये अशी भोवताली छोटी छोटी झाडं लावायसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर जरूर करा, कारण आपल्या धरीव बियाण्यामध्ये सुद्धा खूप फायदा आहे. आता हे बघताय तुम्ही डायरेक्ट की एवढं गॅरंटी नसते की आपण विकत आणलेल्या बियाला म्हणजे रोपाला मिरच्या लागतीलच एवढ्या लागतीलच. आता ह्या मिरच्या उन्हाळ्यातल्या फुलं येतं तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. त्याच्यामुळं थोडंसं स्वतःवरती सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे, आपल्याकडचे सुद्धा प्रयोग केले पाहिजेत. पैसा गेला तरच चांगलं आहे असं काही नसतं, कारण विकत रोपं आणल्यावरती पैसा जातो, त्याच्यामुळे ते चांगलंच वाटतं. घरच्या गोष्टींचा सुद्धा वापर केलाच पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये